ओके सो हॅलो एव्हरीवन आय थिंक सगळे कनेक्ट झाले आहेत. ठीक आहे. शुभम प्लीज तुमचं फुल नेम ॲड करा तिथे. प्रत्येकाने जॉईन झाल्यानंतर प्लीज चेक करायचं आहे. आपलं फर्स्ट नेम लास्ट नेम ॲड झालेलं असायला पाहिजे. ओके सो प्रिव्हियस सेशनमध्ये आपण जस्ट एक इंट्रोडक्शन बघितलं. प्रत्येक स्किल सेट्सवर आपण काय करणार आहेत, एक्झॅक्ट डेटा मध्ये काय आहे, वर्किंग प्रोफेशनल्स मध्ये कोणते, लाईक त्यांचा वर्कफ्लो कसा असतो, त्यांचा डेटा कुठून येतो, डेटाचा सोर्स काय असतो. ओके. सो एव्हरीथिंग आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. आता आजपासून आपण स्टार्ट करणार आहे की जो डेटा आपला सोर्स कडून येतोय त्या डेटावर आपण कोणत्या प्रोसेसमध्ये किंवा कोणत्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे सिक्वलमध्ये कसं काय काम करायला पाहिजे, एक्सेलमध्ये काय करायला पाहिजे, एव्हरीथिंग. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण जे लास्ट एक्झाम्पल घेतलं होतं, अ, जसं की एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉन्ट्रॅक्ट कोणत्या तरी कंपनीकडे आहे आणि त्यांनी काय केलं की तो जो डेटा आहे प्रत्येक हॉस्पिटल्सकडून एका फॉर्मॅटमध्ये त्यांनी घेऊन आले. ठीक आहे. ओके. आपण असं कन्सिडर करू की आता आपल्याकडे करंटली एक काहीतरी डेटा आहे बट तो एक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये आहे. ठीक आहे. आता त्या एक्सेल फाईलला सेव्ह करताना सीएसव्ही मध्ये कसं करायचं, एक्सेल एम एस मध्ये कसं करायचं, देन त्याला मायक्रोज मध्ये कसा ऍड करायचा, मायक्रोज रन कसा करायचा, मायक्रोज स्टॉप कसा करायचा, ते आपण सगळं काही नंतर बघणार आहे. अगोदर आजपासून आपण काय बघणार आहे की एक्सेल मध्ये मॅन्डेटरी शॉर्टकट्स कोणते आज माहीत असायला पाहिजे. ओके. एक्सेल मध्ये आपण काय काय करू शकतो. ठीक आहे. आता मला फक्त एक मेजॉरिटी बघायची आहे की कोणाकोणाला ऍटलिस्ट बेसिक एक्सेल येतो. तुम्ही अनम्यूट करू शकतात, बोलू शकता. बेसिक एक्सेल तरी म्हणजे प्रत्येकाला, म्हणजे असं नको की मला इंट्रोडक्शन पण द्यावं लागेल अबाउट एक्सेल. बस ते चेक करण्यासाठी विचारतोय. 1 सेकंड, आय वॉन्ट टू हायलाइट, ही डेटा अनालिसिसची बॅच आहे. सो मला इथे डेटा अनालिसिसच्या बॅचच्या व्यतिरिक्त पण काही कॅन्डिडेट्स दिसत आहेत. जर ते डेटा अनालिसिससाठी, सॉरी, प्लेसमेंट रेडीनेसच्या बॅचसाठी आले असणार तर ते प्लीज तुम्ही लेफ्ट करा. फक्त डेटा अनालिसिसच्या बॅचच्या कॅन्डिडेट्सने सेशनमध्ये थांबायचं आहे. ओके ओके ठीक आहे. येस. ओके. सो माधुरी राखे, वैभव, नेहा तिडके, दीपक पाटील, मला फक्त तुमच्याकडून ही इन्फॉर्मेशन पाहिजे की तुम्हाला एक्सेलचं इंट्रोडक्शन माहीत आहे, बेसिक एक्सेल ॲटलिस्ट माहीत आहे का? श्रुतिका, ट्विंकल,
Yes, sir. Yes, sir. I know ओके, the एक्सेल तुम्हाला yes, sir. माहिती आहे. ओके, Around 5% I can say. 5%. म्हणजे तुम्हाला एक्सेल बद्दल काय काय माहिती, म्हणजे तुम्ही एक्सेलचा यूज आजपर्यंत कसा केलाय नॉर्मल? नॉर्मल असंच एखादं म्हणजे शीट वगैरे बनवायची आहे ओके, किंवा थोडं बेसिक काम करायचं असं शॉर्टकट्स वगैरे नाही माहिती. नाही माहिती, ठीक आहे. सो आजपासून सगळ्यांनी काय करायचं, जेव्हापर्यंत आपली डेटा अनालिसिसची बॅच जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत प्रत्येक डेटा तुम्ही जेव्हा पण तुमच्या डॅशबोर्ड क्रिएशनसाठी घेणार, तुम्ही तुमच्या डेटाबेसमध्ये टाकणार, रोज कुठून तरी तुम्हाला डमी डेटा गोळा करायचा आहे. ओके, तुम्हाला कुठून तरी डमी डेटा घेऊन यायचा आहे तुमच्या एक्सेलमध्ये. म्हणजे म्हणू शकतात की तुम्हाला जो डमी डेटा येईल तो कुठेतरी चॅट जीपीटी वरून पण मिळू शकतो, गुगलचे मल्टिपल सोर्सेस आहे तिथून पण मिळू शकतो. मी तुम्हाला सांगेल तो कसा मिळवायचा. देन त्याच्यानंतर तुम्ही त्या डेटाला असा कन्वर्ट करायचा. आता तो रॅन्डम कसाही डेटा असू शकतो कोणत्याही फॉर्मॅटमध्ये, बट तुम्ही त्याला अट्रॅक्टिव्ह किंवा प्रॉपर वेल अलाइन प्रॉपरली रोजमध्ये कॉलम्समध्ये हेडर्स प्रॉपर आणि त्यांचा फॉन्ट प्रॉपर हे फक्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कशासाठी? जेणेकरून तुम्हाला एक्सेलच्या फंक्शनॅलिटीज समजतील. ओके, आता फंक्शनॅलिटीज म्हणजे काय? ओके, एक्सेलची स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. ओके, Yes. फंक्शनॅलिटीज म्हणजे काय? फंक्शनॅलिटीज म्हणजे लाईक आता मी जेव्हा एक्सेल यूज करतोय, सो तुम्हाला हे टॉपचं हेडर दिसत असेल सगळ्यांना. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट की सगळं काही जे आहे या हेडर्समध्ये, इथे सगळं काही म्हणजे फर्स्ट फाईल जी ऑप्शन आहे, इथून आपण फाईल न्यू फाईल ओपन करू शकतो. मी माझे प्रिव्हियस फाईल्स इथून सर्च करू शकतो. आता हे कशासाठी? असं नको व्हायला, सरप्राईज नको व्हायला, की जेव्हा तुम्ही कंपनी जॉईन करतायत त्यावेळेस तुम्ही त्या कंपनीमध्ये गेल्यावर तुम्हाला कोणीतरी सांगितलं की या नावाची एक्सेल फाईल सर्च कर. ओके, तर तुम्ही एक्सेलच्या फाईलचा सर्च करण्यासाठी तुम्ही कम्प्युटरच्या फोल्डरमध्ये तुम्ही ते नाव शोधताय. ओके, सो जर माझ्या लॅपटॉपमध्ये माझ्या डिव्हाइसमध्ये माझ्या सगळ्या कंपनीच्या सिस्टीममध्ये जर एक्सेल इन्स्टॉल आहे, तर मला कम्प्युटरच्या फोल्डर्समध्ये फाईल शोधायची गरज नाही. मी डायरेक्टली एक्सेल ओपन करेल, इथे सर्च करेल, माझ्या फाईलचं नाव टाकेल, माझी फाईलचं नाव टाकता बरोबर मला माझी फाईल दिसेल. ओके, जे पण माझ्या फाईलचं नाव असेल ते. ठीक आहे, आता इथून मी फाइंड फाइंड करू शकतो. देन मी न्यू फाईल ओपन करू शकतो. देन मी इथे भरपूर काही सॅम्पल्स फॉर्मॅट, इथे पिवोट टेबलचं ट्युटोरियल आहे, मी ते ओपन करू शकतो. ठीक आहे. ओके, देन आता त्याच्यानंतर मी फाईल इथून सेव्ह करू शकतो. ओके, देन त्याच्यानंतर परत जर समजा मला माझ्या फाईलला एक्सपोर्ट करायचं असेल, मी इथून एक्सपोर्ट करू शकतो. ओके, पीडीएफ मध्ये करू शकतो, किंवा मी माझ्या फाईलचा जो टाईप आहे, ओके, इथे मी माझ्या फाईलचा टाईप चेंज करू शकतो. ओके, आता मी सेव्ह ॲज जरी केला तरी मी माझा फाईलचा टाईप चेंज करू शकतो इथे. जर इथे तुम्ही ड्रॉपडाऊन ॲरोवर क्लिक केला तर तुम्हाला मल्टिपल फाईल्सचे ऑप्शन्स दिसतील. दिसताय सगळ्यांना? फाईल्सचे टाईप्स दिसताय इथे? येस सर. ओके, सो आता एक्सेल एस एक्स हा एक नॉर्मल एक्सेल वर्कबुकचा फॉर्मॅट आहे. आता जर समजा तुमच्या एखाद्या फोल्डरमध्ये जेव्हा तुम्ही राईट क्लिक करतात, प्रॉपर्टीज चेक करतात किंवा फाईल नेम चेक करतात, जर ती एक्सेल एस एक्स फाईल असेल म्हणजे ती ओरिजिनल साईज असलेली एक्सेलची फाईल, म्हणजे त्याच्यात जेवढा डेटा असेल तेवढ्या साईजची ती फाईल असेल, ती सगळ्यात लार्ज साईजची फाईल तुम्ही म्हणू शकतात. ओके, बट त्याच्यानंतर आता इथे खाली दिसेल तुम्हाला एक्सेल मायक्रो एनेबल वर्कबुक. ओके, एक्सेल एस एम. तर आता हे मायक्रो एनेबल वर्कबुक म्हणजे काय? आता मायक्रो म्हणजे काय? मायक्रो म्हणजे अशी एक्सेलची फाईल ज्याच्यामध्ये एक काहीतरी प्रोग्राम फिट आहे आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते रन करायचं आहे. ओके, आता ते आपण बघणार आहेत जेव्हा आपण मायक्रोचा पार्ट बघू त्यावेळेस आपण ते शिकू. देन त्याच्यानंतर याच्यामधलं कुठलं खूप जास्त यूज होत नाही, बट कॉमा डिलिमिटेड CSV फाईल. ओके, आता हे तुम्हाला CSV फाईलचे खूप जास्त फॉर्मॅट दिसेल. आता हा फर्स्ट फॉर्मॅट आहे. ओके, इथे CSV UTF-8 कॉमा डिलिमिटेड. ओके, .csv फाईल. देन त्याच्यानंतर तुमचा इथे अजून एक CSV फाईल असेल. येस, कॉमा डिलिमिटेड फाईल. ओके, CSV फाईल. तर मोस्टली आपण ह्या CSV फाईलचा उपयोग सगळ्यात जास्त करतो का?
ही सगळ्यात लाईट वेट फाईल असते. जेव्हा पण तुम्ही कुठेतरी अपलोड करतात किंवा तुम्ही मायक्रोज रन करतात, तुमच्याकडे थाउजंड्स पेक्षा जास्त एक्सेल्स फाईल्स आहेत, तर काही वेळेस तुम्ही असा मायक्रो बनवतात जे तुमच्या फाईल्सला कन्वर्ट करतो CSV मध्ये, आणि मग तुम्ही त्या CSV फाईल्सला मर्ज करतात. मग तुमच्या हजारो CSV फाईल्सची एक फाईल तयार होते. देन तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्मॅटिंग करणं तुमचं काम स्टार्ट करतात. ओके. सो हे ओव्हरऑल हे तुमच्या फंक्शनॅलिटीज आहेत. तर तुम्हाला डेली बेसिसवर ह्या फंक्शनॅलिटी समजून घ्यायच्या आहेत. खूप सोपं आहे. काही मोठं रॉकेट सायन्स नाही. जस्ट तुम्हाला जायचं आहे, एक्सपोर्ट करून बघायचं आहे. ओके, एक्सपोर्ट केल्यानंतर फाईलचा टाईप चेंज करून बघायचा आहे. CSV मोडमधल्या फाईल चेक करून बघायची आहे की CSV मध्ये मी कन्वर्ट केला तर फाईलची साईज किती होते. ओके, सो दॅट्स इट. देन त्याच्यानंतर मग होम सेक्शन असतो. होम सेक्शनमध्ये मग तुम्ही जर कॉपी पेस्टचा ऑप्शन आहे ॲक्च्युली. आता प्रत्येक फंक्शनच्या समोर तुम्हाला शॉर्टकट कीज तुम्हाला दिसतील. आता बघा, मी इथे कॉपी पेस्टच्या इथे क्लिक केलं, तिथे कंट्रोल V दिसतोय. ओके, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता कंट्रोल C हे कॉपीसाठी. आता हे पेनचा ब्रश आहे, फॉर्मॅट पेंटर. आता हे खूप जास्त उपयोग होत नाही, बट आता जर बघायला गेलं तर जेव्हा कंडिशनल फॉर्मॅटिंग्स वगैरे अशा गोष्टी असतात, याच्यामध्ये काय असतं कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणजे, कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जर समजा मी माझ्या फाईलला सिलेक्ट केला, तर मी माझ्या फाईलला कोणत्या फॉर्मॅटमध्ये मला हायलाइट करायचं आहे. ओके, देन त्याच्यानंतर माझ्या फाईल्समध्ये मला डेटा बार पाहिजे आहेत का, देन त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन, आता हे सगळं बघणार आहेत आपण. बट तुम्ही एकदा गो थ्रू करा सगळं काही. ओके, देन तुम्ही तुमचा न्यू रूल सूट करू शकता, सेट करू शकतात. देन तुम्ही तुमचे रूल्स क्लिअर करू शकतात, तुमच्या रूलला तुम्ही मॅनेज करू शकतात. भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, आता हा टेबलचा फॉर्मॅट आहे. जेव्हा तुम्ही एक्सेलमधून पिवोट टेबलवरून काहीतरी क्रिएट करतात, तुम्हाला अट्रॅक्टिव्ह बनवायचं असतं, त्यावेळेस तुम्ही हे फॉर्मॅट करू शकतात. ओके, हे सेलचे टाईप्स असतात. आता सेलचे टाईप्स म्हणजे काय, की ऑलरेडी डिझाईन रेडी आहे. जस्ट तुम्हाला एखाद्या सेलवर क्लिक करायचं आहे, फायनल रिपोर्ट, आणि तुम्हाला सेल टाईप चेंज करायचा आहे. लाईक मला ही हेडिंग पाहिजे, मला हे पर्सेंट पाहिजे. बघा, आता मी जसं चेंज करतोय तशा टाईपने ते कलर व्हरिएशन त्याचे चेंजेस होत आहेत. ठीक आहे. सो हे तुम्ही इथे तुम्हाला इझिली अवेलेबल असा सगळ्या गोष्टी डिझाईन प्रत्येक वेळेस तुम्हाला करायची गरज नाही. बट आता याच्यामध्ये इन्सर्ट, डिलीट, फॉर्मॅट हे जे काही गोष्टी आहेत ते तुम्हाला फक्त एकदा गो थ्रू करून घ्यायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट कोणता, की हे जे ऍड तुम्हाला दिसतं इथे. ओके. ओके, आता याच्यामध्ये काय असतं, की आता तुम्हाला मी इथे क्लिक करून ठेवले, तुम्हाला दिसत असेल फाइंड ऍड एंड्स दॅट ऍड न्यू फंक्शनॅलिटीज टू ऑफिस, सिम्पली टास्क अँड कनेक्ट यू टू सर्व्हिस यू यूज एव्हरी डे. आता इथं होतं काय, की जेव्हा आपण मायक्रोज रन करतो ना, तर इथे ना मायक्रोजचा एक्सटेन्शन ऍड होतो. ओके, मायक्रोजचा एक्सटेन्शन म्हणजे काय, की आता ही फाईल एक नॉर्मल फाईल आहे. ओके, आपण नॉर्मल एक्सेलवर वर्क करतोय, म्हणून तुम्हाला काय होईल, की डेटावर क्लिक केल्यानंतर आता इथे जे दिसतंय तुम्हाला, इथे हे सेक्शन ब्लँक दिसतंय तुम्हाला. ओके, बट जेव्हा ह्या सेक्शनमध्ये इथे तुमचं एक्सटेन्शन किंवा एखादं म्हणू शकतो आपण, जसं की क्रोम एक्सटेन्शन असतं. जर समजा तुमचा गुगल ब्राउझर आहे, हा, तुम्ही त्या ब्राउझरमध्ये जर समजा मला क्रोमचं रिमोट एक्सटेन्शन ऍड करायचं आहे, किंवा मला माझ्या ब्राउझरची थीम चेंज करायची, किंवा मला माझ्या ब्राउझरमध्ये काही फंक्शनलिटीज चेंज करायची, ते एक्सटेन्शनचं ऑप्शन असतं. तुम्ही ते एक्सटेन्शन डाउनलोड करतात, मग ते ऍड करतात, मग तुमचं जे ब्राउझर आहे त्याच्याप्रमाणे वर्क करतं. ओके, तुम्ही ते यूज करू शकता. तसंच इथे हे जे ऍड आयकन आहे, तर डेटामध्ये गेल्यानंतर तुम्ही जे पण ऍड करतात, इथून तुम्ही तुमच्या मायक्रोसचा आयकॉन ऍड होतो, आणि मग तुम्ही ते रन करू शकता. ओके, सो होम सेक्शन हे नॉर्मल आहे. देन तुम्ही इन्सर्ट करू शकतात एव्हरीथिंग. आता इथे पिव्होट टेबलचा ऑप्शन आहे, इथे रिकमेंडेड पिव्होट टेबल्स आहेत, इथे फॉर्म्स आहेत मल्टिपल. ओके, सो जस्ट आता हे जे तुम्हाला सगळं दिसतंय ना, आता मला सगळ्यात पहिले हे सांगा, की प्रत्येकाच्या एक्सेल फाईलमध्ये मी जे जे तुम्हाला दाखवतोय ते दिसतंय का? का? कारण याच्यामध्ये पण व्हर्जन्स असतात. आता हे जे माझं व्हर्जन आहे, हे मे बी माझं म्हणू शकतो की मी सबस्क्राईब करून ठेवलंय, त्यामुळे मला हे व्हर्जन दिसतंय. जर तुम्ही फ्री युजर यूज करत असणार, तर त्यावेळेला तुम्हाला ते दिसणार नाही. ओके, मी मल्टिपल माझ्याकडे अकाउंट साइन इन आहे, त्याच्यामुळे ते दिसतंय तिथे. ओके, सो तुम्ही पण चेक करा एक वेळा, की तुमच्या एक्सेलमध्ये सगळ्या फंक्शनलिटीज वर्क करतायत का.
तुम्ही परत हे पण चेक करा की तुमच्या एक्सेलमध्ये व्ही लुकअप, एच लुकअप, एक्स लुकअप हा यूज करता येतोय का. कारण काही वेळेस जर तुमचं बेसिक एक्सेल असेल तर त्यावेळेस ते तुम्ही यूज करू शकत नाही, तुमचा फॉर्म्युला प्रॉपरली रन होत नाही. ओके. जर तसं असेल तर तुम्ही मला विचारू शकतात, आपण त्यावर सोल्युशन काढू शकतो. ठीक आहे. ओके. सो माझ्या एक्सेलमध्ये एवढे सगळे काही फॉर्मॅट जे आहेत ते दिसत आहेत. ओके. देन ड्रॉ सेक्शन आहे, देन पेज लेआउट म्हणजे तुम्ही तुमचं मार्जिन चेंज करू शकतात, ओरिएंटेशन तुम्ही चेंज करू शकता, साईज, प्रिंट एरिया, जे प्रिंट करायचं तेवढा एरिया सिलेक्ट करू शकता. आता याच्यासाठी सगळ्यांनी शॉर्टकट कीज तुम्हाला सांगणार आहेत, बट ते प्रत्येक वेळेस लक्षात ठेवणं त्या वेळेसाठी पॉसिबल नसतं. बट जेवढं प्रयत्न करायचा की जेवढं तुम्ही विदाऊट माऊस ह्या सेक्शन्सला हात न लावता तुम्ही यूज करू शकतात, तेवढं तुम्हाला यूज करायचं. ओके. आता हे फॉर्म्युलाज आहे. देन आता इथे फॉर्म्युलाज म्हणजे काय, फॉर्म्युलाज म्हणजे जे पण आपण मॅथमॅटिकल, लॉजिकल, फायनान्शियल जे पण फॉर्म्युलाज यूज करणार आहेत त्यांचे सगळ्यांचे इथे फॉर्म्युलाज विथ म्हणू शकतो की फॉर्म्युला याच्यामध्ये इनबिल्ट आहे. जस्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, याच्यामध्ये क्लिक करायचं आहे, तुमचा फॉर्म्युला फंक्शन करणं स्टार्ट करेल. ओके. आता तर प्रत्येक वेळेस तुम्हाला इथे जाऊन फॉर्म्युला ऍड करणं, डेट टाइम ऍड करणं, टेक्स्ट ऍड करणं हे खूप हेक्टिक होतं. तर आपण याच्यासाठी सगळ्यांसाठी शॉर्टकट शिकणार आहे. देन डेटा म्हणून एक ऑप्शन आहे वरती, जिथून तुम्ही गेट डेटा डेटा गेट केल्यानंतर तुम्ही तुमच्या कोणत्याही फाईलचा डेटा गेट करू शकतात. ओके. आता हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे का, कारण खूप जास्त वेळा आपण डेटा तर घेणार नाहीये इथून, बट डेटा घेण्यासाठी आता आपल्याकडे काय आहे की अजूरचं कुठला सोर्स नाही. आता मी तुम्हाला दिसत असेल तर फ्रॉम अजूर एसक्यूएल डेटाबेस, इथे फ्रॉम अजूर सिनॅप्सिस एनालिटिक्स. ओके. सो हे जे आहेत ना, जेव्हा तुमचा डेटाबेस तुमच्या सिस्टीमला कनेक्टेड असतो, तुमच्या एक्सेलला सबस्क्राईब असतो, कनेक्टेड असतो, त्यावेळेला जर तुमच्या कंपनीने तुम्हाला अलाउ केलं असेल त्यावेळेला तुम्ही डिरेक्टली तो डेटा तिथून कमांड करून घेऊ शकतात. ओके. दिसतंय सगळ्यांना इथे, मे बी तुमच्या एक्सेलमध्ये हे दिसत नसेल. जर दिसत असेल तर खूप छान. ठीक आहे. ओके. सो इथे मल्टिपल सर्व्हिसेस आहेत, शेअर पॉईंट, देन मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज ऑनलाईन, डायनॅमिक 365, मल्टिपल. आता हे बघा, इथून सेल्स फोर्स, फ्रॉम सेल्स फोर्स ऑब्जेक्ट. ओके. आणि फ्रॉम सेल्स फोर्स रिपोर्ट्स. आता हे सेल्स फोर्स ऑब्जेक्ट, सेल्स फोर्स रिपोर्ट्स काय आहे. आता जसं आपण डिस्कस केलं होतं प्रिव्हियसली की सेल्सफोर्स, सर्व्हिस नाव, ओरॅकल हे सगळे काय आहेत की एक सीआरएम प्लॅटफॉर्म सारखं यांचं एक रेडी ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन म्हणजे जसं की हे एक्सेल आहे. ओके. या एक्सेलमध्ये सगळे फंक्शन्स त्यांनी क्रिएट करून ठेवले आहेत. जस्ट मला काय करायचंय की मला टाईप करायचंय आणि माझा डेटा ऍड करायचा आहे. देन माझ्या डेटाला मला टेबल पाहिजे, मला टेबलसाठी मला लाईन्स ऍड करायचे आहेत, मला कलर्स ऍड करायचे आहेत, फील्ड्स ऍड करायचे आहेत. तसंच तसंच म्हणू शकतो की सेल्सफोर्स एक तुम्हाला रेडी ऍप्लिकेशन देतं, जे वेब ऍप्लिकेशन पण असतं, फोन ऍप्लिकेशन पण असतं, कन्सोल ऍप्लिकेशन पण असतं. ओके. जिथे तो जो क्लायंट असतो तो क्लायंट त्याच्याप्रमाणे त्या वेबसाईटला, त्या ऍप्लिकेशनला तो रन करू शकतो, मॉडिफाय करू शकतो, अपडेट करू शकतो. ओके. सो त्याने मग तुम्हाला जर एक्सेस दिला असेल त्या क्लायंटने, तर तिथून तुम्ही त्यांच्या लिमिटेड तुम्हाला दिलेल्या एक्सेसमधून डेटा डिरेक्टली एक्सेलमध्ये घेऊ शकतात. ओके. देन त्याच्यानंतर अदर सोर्सेस पण आहेत तिथे, जसं की टेबल रेंज, देन वेब, देन ओ डेटा फीड, हे हडूप फाईल. आता हडूप नाम कोणी ऐकलंय का, एनीवन. तुम्ही डेटा मध्ये आहेत तर मला असं वाटतं की तुम्ही हडूप नाव ऐकलं असेल. सर नाव ऐकलेलं जस्ट आहे. फॉर इन्फॉर्मेशन, असं काही नाहीये की इन डिटेल तुम्हाला याच्याबद्दल SDFS बद्दल माहिती झालं पाहिजे. मी जस्ट विचारतोय की तुम्हाला हडूप बद्दल काय माहिती आहे का किंवा ऐकलंय का. सर ऐकलेलं आहे फाईल बद्दल, हडूप बद्दल ऐकले. ओके. अजून कोणी ऐकलंय, काय ऐकलंय तुम्ही मॅडम. सर नाव आठवत आहे पण मिनिंग वगैरे नाही माहिती. ओके. ओके. आपल्याकडे एकच कॅन्डिडेट आहेत का जे अनम्यूट करू शकतात आणि बोलू शकतात, सगळे आहेत ना, बोलू शकतो आपण सगळे.
ओके, एनिवेज. ऐकलं नाही सर काही त्याबद्दल. अच्छा, ओके. सो जर तुम्ही डेटा मध्ये आहे, तर बिग डेटा आणि हडूप हे एक सगळ्यात मोठी कन्सेप्ट आणि एक थेवरी आहे. ओके. आता आपण डेटा मध्ये नाही, आपण डेटा मध्ये आहे, बरोबर. बट तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही डेटामध्ये वर्क करतायत म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही ॲज अ डेटा सायन्स लेवलला जर तुम्ही असताय, तर तुम्हाला बिग डेटा ही गोष्ट माहीत असली. आता बिग डेटा म्हणजे काय, की बिग डेटा म्हणजे एक्स्ट्रीमली लार्ज आणि कॉम्प्लेक्स डेटा सेट्स. ओके. दॅट कॅनॉट बी प्रोसेस, म्हणजे आपण त्याला इझिली प्रोसेस नाही करू शकत. जसं की माय सिक्वल मधून पण प्रोसेस करू शकत नाही आणि एक्सेल मधून पण प्रोसेस करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते सेमी स्ट्रक्चर्ड म्हणू शकतो आपण, किंवा काही वेळेस ते अनस्ट्रक्चर्ड डेटा असतं. ओके. सो ती एक थेवरी आहे किंवा कन्सेप्ट म्हणू शकतात त्याला. जसं की आता मला सांगा, तुम्ही एक्सेलमध्ये किंवा माय मध्ये तुम्ही सोशल मीडियाचे जे पोस्ट असतात, जसं की फेसबुकची पोस्ट, इंस्टाग्रामची पोस्ट, तुम्ही ते एक्सेलमध्ये घेऊ शकतात का? एनिवन? खूप सोपं विचारलं मी क्वेश्चन, की सोशल मीडियावर जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये फोटो किंवा व्हिडिओ असतात, ते तुम्ही एक्सेलमध्ये किंवा SQL मध्ये ते ऍड करू शकतात का? तर डाउनलोड करून करू शकत असेल ना. नाही, पण ते आपण ऍड नाही करू शकत ना तिथे. मी ऍड करून त्याला प्रोसेस करेल कसं? समजतंय माझं म्हणणं काय आहे, की डेटाबेस आणि जे एक्सेल आहे, हे कशासाठी बनलंय? हे बनलंय की तुम्ही तिथे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये डेटा ऍड करू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करू शकतात, फायनान्शियल कॅल्क्युलेशन करू शकतात, तुम्ही लँग्वेज चेंज करू शकतात, तुम्ही डिफरंट लँग्वेजमध्ये डिफरंट कोडमध्ये प्रोग्राम करून तुम्ही तुमचा मायक्रोस बनवू शकतात. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर तिथे तुम्ही मल्टिपल व्हिडिओज, इमेजेस असं जर ऍड केला, तर तो प्रॉपरली रन करणार नाही. ओके. किंवा तुम्ही डायरेक्टली तुमच्या एक्सेलवर आणि तुमच्या डेटाबेसमध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन घेऊ शकतात का? पॉसिबल आहे का ते? एका कंपनी लेवलला किंवा ऑर्गनायझेशन लेवलला जी खूप मोठ्या प्रमाणात काम करते. ओके. तर ते नाही करू शकत. ओके. जस्ट 1 सेकंड गाईज, मी म्यूट करतोय. ओके, सॉरी. सो लेट्स कंटिन्यू. ओके. सो मला सांगा, की आपण इथे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन डायरेक्टली दाखवू शकतो का APIच्या थ्रू? किंवा माझं ऑर्गनायझेशन आहे आणि माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये डेली बेसिसवर खूप हजारो लाखो ट्रान्झॅक्शन होत आहेत, ते डायरेक्टली मी इथे घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. तर तसं जसंच अजून एक सेन्सर डेटा म्हणू शकतो किंवा वेबसाईटचे लॉग्स म्हणू शकतो आपण, किंवा कॉमर्स डेटा आपण हे इझिली, हे अनस्ट्रक्चर्ड डेटा आहे, याला प्रॉपर स्ट्रक्चर नसतो. ओके. जसं की एक इमेजमध्ये जर समजा एका पर्सनचा फोटो आहे आणि दुसऱ्या इमेजमध्ये पूर्ण ग्रुपचा फोटो आहे, तर त्याच्यामुळे काय होतं, त्या इमेजची साईज पण बदलते. त्या इमेजची साईज म्हणजे कोणती, की जसं की डायमेन्शन, जर समजा ते व्हर्टिकल असेल सिंगल पर्सन, जर खूप जास्त पर्सन आहे तर ते त्याची साईज चेंज होते. देन त्याच्यानंतर त्याची मेमरी पण चेंज होते, मेमरी साईज पण चेंज होते. सो आपण याला म्हणू शकतो अनस्ट्रक्चर्ड डेटा. ओके. जर बघायला गेलं, म्हणजे मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतोय बिग डेटाची, तुम्ही पण रीड करून ठेवा. बिग डेटामध्ये काय असतं, की खूप ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा, एवढा अमाऊंट असतो त्याचा, की जसं की तुम्ही म्हणतात की हे MB मध्ये एक फाईल असेल. समजा मी एक्सेल फाईल मी जर सेव्ह केली, तर ही काहीतरी 3 किंवा 4 MB मध्ये होईल. जर समजा मी माझे पूर्ण रोज यूज करून टाकले, पूर्ण रोज फिल केले, तरी पण माझी काहीतरी कुठल्या तरी 500 MB 700 MB मध्ये एक एक्सेलची फाईल मध्ये माझी बनेल. ओके. पण बिग डेटा काय कन्सेप्टमध्ये काय होतं, की जी डेटा फाईल असते, जसं की अमेझॉन आहे, त्याच्या अमेझॉनचे जे प्रोसेस होते,
त्याच्यामध्ये काय असतं की मिलियन्स ऑफ ट्रान्झॅक्शन अमेझॉन रोज करत आहे. तर तो जो डेटा आहे तो टीबी मध्ये आहे, पीबी मध्ये आहे, ईबी मध्ये आहे. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचा डेटाची साईज खूप जास्त असते. म्हणू शकतो आपण त्याला व्हॉल्यूम. ओके. अजून काय होतं की त्याच्यामध्ये त्या डेटाचा स्पीड एवढा असतो, म्हणजे जेव्हा तो डेटा जनरेट होतो तर त्यावेळेला त्याचा स्पीड एवढा असतो, जसं की फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट आहे. आणि शेअर मार्केटमध्ये होतं काय की ही ही कंपनीज आहे असं कन्सिडर करू. ह्या कंपनीचा जो शेअरची प्राइस आहे ही पर सेकंडला फ्लक्च्युएशन होते. ओके. तर त्याचा स्पीड म्हणू शकतो आपण, व्हेलॉसिटी हा एक प्रॉपर वर्ड आहे. तर त्याची व्हेलॉसिटी एवढी असते की तो रिअल टाइम स्टॉक मार्केटचा डेटाला पण मॅनेज करू शकतो. ओके. सो ही कन्सेप्ट पण बिग डेटामध्ये येते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे डेटाचे टाइप्स आहेत ते खूप म्हणू शकतो की खूप व्हरायटीमध्ये आहे. का? कारण की त्याच्यामध्ये स्ट्रक्चर डेटा पण येतो. जसं की हा समजा फॉर एक्झाम्पल हा जो डेटा आहे हा टेबल आहे. ओके. हे काय झालं? स्ट्रक्चर डेटा झालं. पण याच्यामध्ये काय असतं की अजून एक सेमी स्ट्रक्चर डेटा, जसं की जेसनच्या फाईल्स, म्हणजे एपीआयच्या थ्रूज आपण ते सेंड करतो. देन XML, हे सेमी स्ट्रक्चर असतं. आणि अनस्ट्रक्चर म्हणजे काय की इमेज आणि व्हिडिओज ज्या साईट्समध्ये किंवा ॲप्लिकेशनमध्ये आहेत, तर ते अनस्ट्रक्चर डेटा आपण त्याला म्हणू शकतो. देन त्याच्यानंतर बिग डेटामध्ये काय असतं की डेटाची ॲक्युरसी आणि रिलायबिलिटी ती खूप मॅटर करते. का मॅटर करते? कारण ते एवढा इम्पॉर्टंट डेटा तो कंटिन्युअसली विदाऊट ह्युमन एफर्ट्स जनरेट करत असतो आणि तो इन्साइट्स प्रोव्हाइड करत असतो विदाऊट ह्युमन. म्हणू शकतो त्याला आपण AI सारखं म्हणू शकतो. बट ती एक कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट एक ह्युमनच त्या रेडी करतो आणि ते टूल मग ती कंपनी कंटिन्युअसली यूज करते. जसं की मी काहीतरी फॉर्म्युला सेट करून ठेवला आहे ह्या कॅल्क्युलेशनसाठी, बट एखादा ह्युमन याच्यावर डेली बेसिसवर काम करत नाहीये. पण हे जे रिपोर्ट आहे ना डेली बेसिसवर चेंज होतंय ऑटोमॅटिकली. म्हणजे माझ्या सेल्सवर, माझ्या परचेसवर, माझ्या टीमवर, माझ्या परफॉर्मन्सवर हे ऑटोमॅटिकली चेंज होतंय. याला कोणी अपडेट करत नाहीये मॅन्युअली. ओके. ठीक आहे. तर हे बिग डेटा आहे. आणि हडूप तसंच एक आहे. हडूप पण एक म्हणू शकतो की ओपन सोर्स फ्रेमवर्क म्हणतात त्याला, जसं की .NET झालं. तसंच हडूप पण एक ओपन सोर्स फ्रेमवर्क आहे. तर त्याला मोस्टली का यूज करतात, तर या हडूपमध्ये जे आपण आता सगळं डिस्कस केलं बिग डेटा रिलेटेड, तर हे बिग डेटा आणि बिग डेटा सारखे मल्टिपल जे कम्प्युटर्स आहे त्याचा डेटा स्टोअर करण्यासाठी किंवा प्रोसेस करण्यासाठी ह्या बिग डेटाला त्या हडूपच्या फ्रेमवर्कचा यूज करावा लागतो. ओके. आता आता हडूप जे हँडल करण्यासाठी ना खूप म्हणजे खूप जास्त मोठ्या प्रमाणात डेटा सेट पण असायला पाहिजे. आणि त्याला असं म्हणू शकतो की ते लो कॉस्टमध्ये इझिली अवेलेबल होत नाही. त्याला तर जर तुम्हाला कधी ॲपॅचे नाव ऐकलं असेल कोणी, ॲपॅचे नाव ऐकलंय कोणी? ॲपॅचे असा हा वर्ड ऐकला आहे जर तुम्ही IT मध्ये असाल तर. ॲपॅचे हे एक म्हणू शकतो की एक मोठं ऑर्गनायझेशन आहे. त्यांनी हे हडूपचं म्हणजे फ्रेमवर्क बनवलेलं आहे. त्यांच्या ॲपॅचेचे त्यांचे भरपूर काही कन्सेप्ट्स आहेत, तुम्ही ते रीड करू शकता. ठीक आहे. सो हे सगळं हडूप आणि बिग डेटाबद्दल झालं. याबद्दल पण तुम्हाला जेवढ्या इन्फॉर्मेशन घेता येतील तेवढ्या घ्या. काही असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके. आता बॅक टू द एक्सेल. सो सगळ्यात पहिले तुम्हाला एक्सेल बद्दल सगळ्या फंक्शनलिटीज समजून घ्यायच्या आहेत. आता आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की एक नेव्हिगेशन कसं करू शकतो आपण एक्सेलमध्ये. ओके. आता जर तुमच्याकडे एक्सेस असेल, 2 लॅपटॉप असतील किंवा तुम्ही एक्सेल पण यूज करू शकत असणार, तर तुम्ही इझिली तुमचं एक्सेल वर्कबुक ओपन करू शकता. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले माऊसचा यूज कोणीच करायचा नाही. सॉरी. तुम्हाला काही बेसिक नेव्हिगेशनच्या फंक्शन सांगणार आहे. नेव्हिगेशन म्हणजे काय? नेव्हिगेशन म्हणजे जर समजा मला माझ्या फर्स्ट नेममध्ये आहे आणि मला माझ्या ह्या रोजमधल्या शेवटच्या नेमपर्यंत जायचं आहे, तर मला काय प्रेस करावं लागेल? कंट्रोल प्रेस करून ठेवावं लागेल, डाऊन एरो दाबावं लागेल. म्हणजे काय? मी माझ्या ह्या रोजमधल्या शेवटच्या डेटापर्यंत गेलो. ओके. इथपर्यंत राईट आहे केलेलं आहे म्हणून. आता इथून मला परत शेवटच्या माझ्या सेलपर्यंत जायचं आहे. तर मी परत कंट्रोल दाबेल, डाऊन एरो की दाबेल. इथून परत डेटा सुरू झालेला आहे. परत कंट्रोल डाऊन एरो दाबेल. ओके.
सो कंट्रोल अप ॲरो, डाऊन ॲरो, साईड ॲरो याच्याने तुम्ही तुमच्या एक्सेलमध्ये जो डेटा आहे त्याच्या एंड पॉइंट पर्यंत जाऊ शकता. ओके, जिथपर्यंत डेटा आहे पण तो त्याच्या पुढची ब्लँक स्पेस कन्सिडर करत नाही. ते तुम्हाला मॅन्युअली चेक करावं लागेल आणि देन परत तुम्हाला कंट्रोल डाऊन ॲरो, कंट्रोल अप ॲरो, देन तुम्ही तुमच्या जेवढा पण डेटा फिल केलेला आहे तेवढा डेटापर्यंत तुम्ही मॅन्युअली सॉरी म्हणजे डायरेक्टली जाऊ शकतात. ओके, सो मला सांगा, हे तुम्हाला इझी वाटतंय की तुम्ही हे फर्स्ट टाइम ऐकताय? म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला एवढं बेसिक माहीत आहे का? मी डायरेक्टली जम्प करू शकतो का म्हणजे इंटरमिडिएट लेवलला, की तुम्हाला हे बेसिक सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे आहे? आपण मेजॉरिटी प्रमाणे डिस्कस करू. परत रिपीट करू मी जे बोललो ते? तुम्ही अनम्यूट करून बोलू शकतात. ओके, नेहा तिरके, दीपक पाटील, शुभम बेनाडे. सर चालेल दिलीधर, बेसिक चालेल सगळ्यांना की डायरेक्टली इंटरमिडिएट पासून जम्प करू? चालेल बिकॉज अजून काही नवीन बेसिक चालेल सर. इझी होईल. चालणार आहे, ठीक आहे. ओके, एक सेकंड परत रिशेअर करतो. ओके, सो मी इथे मेन्शन पण करत जाईल आणि तुम्हाला शेअर पण करत जाईल. नाहीतर मी नंतर डेटा शेअर केला तरी चालेल ना, तुम्ही आता नोट डाऊन करा फक्त. मी हवं तर नंतर तुम्हाला टाईप करून पाठवू शकतो. ओके, सो एक्सेलवर हँड्स ऑन करणं तुम्हाला गरजेचं आहे. माऊसचा यूज कोणीच करायचा नाही. ओके, आता जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता ॲटलिस्ट तुम्हाला एवढं माहीत असेल की आपण अल्ट टॅबने म्हणजे टॅब स्विच करतो. अल्ट आणि टॅब जर प्रेस केला तर मी टॅब स्विच करतो. ओके, फॉर एक्झाम्पल आता मला काय करायचं आहे की मला फक्त एवढ्या डेटावर काम करायचं आहे आणि मला हा डेटा न्यू शीटमध्ये पाहिजे आहे. ओके, सो मी काय करतो आता, मी एक प्रोसेस करतो फॉलो आणि त्याच्यामध्ये आपण प्रॉपर डेटा मॉडिफिकेशन किंवा क्लिअर कसा करायचा ते बघूया. ओके, मी हे कंट्रोल सी केला, कॉपी झाला, कंट्रोल एन प्रेस केला, माझी एक नवीन एक्सेलची फाईल क्रिएट झाली, कंट्रोल व्ही केला, मी माझा डेटा पेस्ट केला. ओके, आता मी एवढ्याच डेटावर काम करणार आहे आता. देन जर मला लागलं तर मी या डेटाकडे परत येईल. ओके, देन आता मी काय केलं की सगळ्यात पहिले मी ह्या डेटा मला दिसत नाहीये की काय होतंय की माझं जे फर्स्ट नेम जे आहे लास्ट नेम आहे ते दोघी कॉलम मर्ज झालेत. त्याच्यानंतर हे जे सी आहे, सी मधला डेटा आहे तो डी मध्ये चालला आहे. ओके, तसं दिसतंय, ते विचित्र वाटतंय. सो प्लीज नोट इट डाऊन. आता मी काय करणार, मी करणार कंट्रोल ए. ओके, आता कंट्रोल ए एक वेळा प्रेस केला म्हणजे जेवढा सिलेक्टेड डेटा आहे तेवढा सिलेक्ट येतो आणि परत तुम्ही कंट्रोल ए दाबला तर पूर्ण एक्सेल शीट सिलेक्ट होते. ठीक आहे, ओके. आता जर समजा मला ह्या डेटाला मला त्याच्या न्यूट्रल फॉर्मॅटमध्ये मला कोणताच इमेज नको, टेक्स्ट नको, बोल्ड नको, हायलाईट नको, काहीच नको. आता मी काय करतो, या डेटामध्ये मध्येच कलर फिल करतो. या डेटातला अर्धा डेटा मी काय करतो, रेड करून टाकतो. हॅलो येस. सर, काही दिसत नाहीये, चेंजेस स्टक झालीये का? हो का? नाही, wait. चेंजेस करताय का तुम्ही? ते दिसत हो नाहीये. हो, मी चेंजेस करत होतो. 1 सेकंड, सॉरी. ओके, आता दिसतंय? येस सर. ओके, मी त्या फाईलमध्ये डेटा घेतला, जस्ट एक न्यू फाईलमध्ये डेटा पेस्ट केला. ठीक आहे, आता मी काय केलं की ह्या डेटाला मी खूप रॉ किंवा मी एक गार्बेज सारखं बनवून टाकलं. एकदम खूप विचित्र काहीतरी केलेलं आहे की छोटा मोठे फॉन्ट्स. ओके, देन त्याच्यानंतर मी काय करतो, फॉन्टचा टाईप पण चेंज करून टाकतो. इथून एवढा फॉन्टचा टाईप पण चेंज करून टाकतो. ओके, ओके, ठीक आहे. आता समजा तुमच्याकडे आता आपण फक्त 17 लाईन्समध्ये डेटा घेतलेला आहे. बट जर हा डेटा तुमच्याकडे खूप हजारो लाईन्समध्ये असता तर तुम्ही काय केलं असता? सिम्पल, मी कंट्रोल ए प्रेस करेल. एकदा प्रेस केला म्हणजे जेवढा डेटा आहे तेवढा सिलेक्ट होतो. परत कंट्रोल ए प्रेस केला तर पूर्ण फाईल सिलेक्ट होते. ओके, देन त्याच्यानंतर मी प्रेस करेल अल्ट. आता अल्ट दाबलं म्हणजे काय होतं की प्रत्येक वेळेस माझा
जो म्हणू शकतो की जो टॅब आहे किंवा कर्सर आहे किंवा माऊसचं जे आयकन आहे ते होमवर जातं. ओके, अल्ट प्रेस केल्यावर. आता अल्ट त्याच्यानंतर HEFHOI. ओके, आता मी हे प्रेस केलं त्याच्यानंतर काय झालं की माझा जो डेटा आहे तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आला. पण आता झालं काय की मी परत कंट्रोल Z करतो. ओके, परत एकदा कंट्रोल A आणि मी प्रेस करतोय. तुम्हाला कीचं नाव सांगतोय, जस्ट तुम्ही नोट डाऊन करा. Alt H E F. काय झालं की जेवढा पण टेक्स्टचा फॉर्मॅट होता तो एका फॉर्मॅटमध्ये, एका फॉन्टमध्ये, एका साईजमध्ये आला. ठीक आहे, सिम्पल शॉर्टकट. कितीही डेटा असू द्या, कितीही मिलियन्स मध्ये असू द्या, कितीही असू द्या, तुमचा डेटा एका फॉर्मॅटमध्ये येणार. देन आता मला काय करायचं, डेटा प्रॉपरली व्ह्यू करायचा आहे. ओके, सो Alt H O I. ओके, काय झालं आता, आता इथं तुम्हाला दिसलं असेल की हे तुम्ही प्रॉपरली व्ह्यू करू शकताय. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? हे शॉर्टकट समजलं तुम्हाला? येस सर. आय होप तुम्ही नोट डाऊन केलं असेल. ठीक आहे, Alt H E F देन अल्ट दाबायचं तुम्हाला HOI. त्याच्याने तुम्ही फॉर्मॅटिंग क्लिअर करू शकतात. ओके, हे मोस्टली क्लिअर फॉर्मॅट करण्यासाठी यूज होतो. ओके, आता जर मला माझ्या डेटाला सिलेक्ट करायचं आहे तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की शिफ्ट आणि स्पेस जर मी प्रेस केला तर मी एंटायर रोला सिलेक्ट करू शकतो. आणि जर मला कॉलमला सिलेक्ट करायचं असेल तर मला शिफ्ट कंट्रोल एंटर स्पेस दाबला तर मी काय केलं की माझ्या पूर्ण जेवढा सिलेक्टेड डेटा होता तिथे मी प्रेस केला. ओके, आता जर मला माझा पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचा आहे, ईमेलचा कॉलम, तर मी काय प्रेस करणार, शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो. ठीक आहे, नाहीतर मला जर रो सिलेक्ट करायचा आहे कोणता पण, तर शिफ्ट कंट्रोल राईट एरो. मी हे पण प्रेस करू शकतो. ठीक आहे, आता जर मला याच्यामध्ये जर मला ब्लँक सेल ऍड करायची असेल तर मी काय करणार, त्यावेळेला मला फक्त शिफ्ट स्पेस दाबावं लागणार, म्हणजे पूर्ण सिलेक्ट होणार. आणि प्लसचं आयकॉन जे असतं, कंट्रोल शिफ्ट. आता माझ्या लॅपटॉपमध्ये काय आहे ना, माझा लॅपटॉप जो आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन म्हणजे कॅल्क्युलेटर सारखं जे एक्स्ट्रा कीपॅड असतो नंबर्सचा, तो नाही आहे. ओके, सो माझ्या टाईपमध्ये मला कंट्रोल शिफ्ट प्लस प्रेस करावं लागेल. मे बी ज्यांच्या लॅपटॉपमध्ये नंबर्स आहेत, म्हणजे नॉर्मल कीबोर्ड असतो आपला, फुल कीबोर्ड असलेला लॅपटॉप असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला कंट्रोल प्रेस करायची गरज पडणार नाही. ओके, हे एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता मी ब्लँक स्पेस ऍड पण करू शकतो आणि कंट्रोल शिफ्ट मायनसने डिलीट पण करू शकतो. ओके, ओके, ठीक आहे, सेम मी डिलीट करू शकतो आणि प्लसने ऍड करू शकतो. ओके, आता जर समजा तुम्हाला एखादा सेल एडिट करायचा आहे, आता मला हा सेल जो आहे हा मला एडिट करायचा आहे आणि इथे मला ईमेल आयडी पूर्ण नाव टाकायचं आहे, तर प्रत्येक वेळेस माऊसला हात लावू नका, डबल क्लिक करू नका, सिम्पल F2 प्रेस करा. ओके, F2 प्रेस केल्यावर काय होईल की डायरेक्टली एडिट सेक्शनला जाईल, स्पेस ID एंटर. ओके, सो तुम्हाला जर एखाद्या सेलमध्ये एडिट करायचं असेल, डबल क्लिक न करता F2 प्रेस केल्याने तुम्ही डिरेक्टली एडिट सेलच्या ऑप्शनमध्ये जाणार. ओके, कॉपीसाठी सिंपल तुम्हाला माहिती असेल, कंट्रोल C कंट्रोल V. कट करण्यासाठी कंट्रोल X. ओके, देन त्याच्यानंतर आता मी हे जे बोलते हे तुम्हाला ऍटलिस्ट माहित असेल ना सगळ्यांना. आय होप तुम्हाला ऍटलिस्ट कॉपी पेस्ट कट डिलीट माहित असेल. माहित आहे किंवा नाही? येस सर, येस माहिती आहे. Yes, sir. ओके, सो मी जर कंट्रोल C करतोय आणि कंट्रोल V करतोय तर कॉपी पेस्ट होत आहे. देन त्याच्यानंतर जर मी कंट्रोल X करतोय आणि कंट्रोल V करतोय तर काय होत आहे की कट होत आहे. देन त्याच्यानंतर जर मी कंट्रोल Z करेल तर ती प्रोसेस अंडू होऊन जाईल आणि जर मी कंट्रोल Y करेल तर ती प्रोसेस रिडो होऊन जाईल. ओके, अंडू म्हणजे प्रिव्हियस प्रोसेस, रिडो म्हणजे परत रिपीट प्रोसेस. ठीक आहे, देन त्याच्यानंतर जर मी कंट्रोल D प्रेस करतोय, ओके, सो कंट्रोल D प्रेस केल्याने काय होईल, कोणी सांगू शकेल मला? सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस कंट्रोल D, कधीच विसरू नका. ओके, आता फॉर एक्झाम्पल जर मला समजा
माझे हे जे फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल आय डी आहे, बरोबर. आता मला इथे सिरियल नंबर ऍड करायचा आहे. ओके, SR डॉट नंबर. ओके. ओके, सिरियल नंबर म्हणण्यापेक्षा मला काय करायचं आहे की मला सिटी ऍड करायची आहे. सिरियल नंबरमध्ये तो यूज होणार नाही. का? कारण सिरियल नंबरमध्ये फॉर्म्युला ऍड करायची गरज पडत नाही कोणताच. ठीक आहे. आणि त्या सिटीमध्ये, या सिटीमध्ये एज किंवा सॉरी मेल आहेत आणि फिमेल. आपण खूप सिंपल एक्झाम्पल घेतोय समजण्यासाठी. ठीक आहे. आणि इथे आहे टोटल काउंट. ओके. आता जर मी इथं 1 2 3 सिरियल नंबरला जस्ट काय करायचं असतं की तुम्ही जे पण लिहिलं आहे त्याला तुम्ही असं जर ओढला तर डायरेक्टली सिरियल नंबर पेस्ट होतात. ओके. ओके. देन आता मी काय करतो की मी सिटी मेन्शन करतो इथे, लाईक मुंबई, लाईकच्या नंतर मला आहे ना याच्या खालचे जे लोक आहेत ते अ, पुण्याचे आहेत. देन इथून जे एवढे लोक आहेत ते नाशिकचे आहेत. ओके, मला समजलं. देन त्याच्यानंतर इथून मुंबईमध्ये जे आहेत अ, प्रत्येक सिटीमध्ये आता मेल ना, मेल हे टोटल मेल मुंबईमध्ये आहेत 10, आपण लिहू 10. देन त्याच्यानंतर पुणेमध्ये आहे 12, नाशिकमध्ये आहेत 14. ठीक आहे. हे जस्ट एक सॅम्पल म्हणून घेतोय. ठीक आहे. ओके. देन त्याच्यानंतर फिमेल पण सेम तेवढेच आहेत 12. मी काय करतो इथे 10. ओके. आणि इथे आहे 11. ठीक आहे. किंवा 14. ठीक आहे. ओके फाईन. आता मी हे का सांगतोय, कंट्रोल डीचा यूज का होतो, कुठे होतो, कसा होतो. ठीक आहे. ओके. आता मला माहिती आहे की हे जे नावं आहेत लाईक इथून तर इथपर्यंत हे सगळे लोक मुंबईचे आहेत. बट आता मला सांगा, जर 10,000 15,000 रोज असतील तर मी इथे एक एक नावाच्या ठिकाणी मुंबई टाईप करेल का? मुंबई प्रत्येक वेळेस टाईप करायला पाहिजे का? नाही. तर मी काय करणार की ह्या डेटाचे कंट्रोल डाऊन एरो करून इथे जाणार. सॉरी, इथे जाऊ शकत नाही. कंट्रोल डाऊन एरो करून इथे जाणार आणि मी इथून वरचे जे सगळे लोक आहेत कंट्रोल शिफ्ट अप एरो, याच्याने काय होईल की मी मुंबईपर्यंत आलो आणि मी कंट्रोल डी प्रेस करणार. ओके. परत मी खाली जाणार नाशिकपर्यंत, नाशिक वरून कंट्रोल शिफ्ट एरो अप येणार, परत कंट्रोल डी मी प्रेस करणार. आता हे नाशिकचे लोक आहेत, कंट्रोल शिफ्ट वन एरो परत कंट्रोल डी प्रेस करणार, नाशिक. आता मला हे पण माहिती आहे की मुंबईमध्ये फक्त 10च लोक आहेत प्रत्येक ठिकाणी. तर मी प्रत्येक वेळेस 10 टाईप करणार का? नाही. मी काय करणार, कंट्रोल शिफ्ट अप एरो कंट्रोल डी. ओके. देन परत कंट्रोल शिफ्ट अप एरो कंट्रोल डी, परत सॉरी कंट्रोल शिफ्ट अप एरो कंट्रोल डी. ओके. परत मला इथे करायचं आहे. ओके. कंट्रोल डी. देन परत इथपर्यंत कंट्रोल डी. येस. ओके. कंट्रोल डी. ठीक आहे. ओके. आता हे तर झालं माझ्या नॉर्मल गोष्टीसाठी. काय की मला फक्त सेम डेटा पेस्ट करायचा होता. ओके. म्हणून आता मला काय पाहिजे की प्रत्येक कॉलम मध्ये डिफरंट डिफरंट नंबर आहे आणि मी इथे काहीतरी फॉर्म्युला यूज करतोय एका कॉलम मध्ये. ओके. लाईक आता समजा माझ्या ओव्हरऑल कॅल्क्युलेशन मध्ये मी काय करतो, चेंजेस करतो थोडे थोडे. 12 होतं, इथे 13 करतो, इथे 14 करतो, इथे 15 करतो आणि याला आपण काय करूया, आपण याला नंबर्स चेंज करूया. ओके. सिरीज प्रमाणे म्हणजे प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन डिफरंट डिफरंट राहील. ओके. ठीक आहे. आता मला काय पाहिजे की मला माझ्याकडे ना असे पूर्ण रोज आहेत खूप सारे, 10,000पेक्षा जास्त. पण मला माझ्या टोटलच्या नंबरच्या समोर मला एक सिम्पल डायरेक्ट सगळ्यांचं मला कॅल्क्युलेशन पाहिजे, मेल आणि फिमेलचा काउंट पाहिजे मला. ओके. सो मी काय करणार की फॉर्म्युला ऍड करणार. तर मी डायरेक्टली फॉर्म्युलावर जात नाही, जस्ट कंट्रोल डीचा यूज तुम्हाला सांगतोय. इज इक्वल टू धिस प्लस धिस. ओके. एंटर. झाला. तर माझ्याकडे काय आला की 10 + 13 23चा माझ्याकडे काउंट आलाय. ओके. मी काय करतो याला कंट्रोल बी. ओके. देन याच्यानंतर मी काय करणार, माझ्या रो मध्ये सगळ्यात शेवटच्या कॉलमला जाणार. ठीक आहे. सेलमध्ये जाणार. देन त्याच्यानंतर इथून कंट्रोल शिफ्ट अप एरो
कंट्रोल डी. काय झालं सांगा बरं सगळ्यांनी. हा ऍडिशन झालंय म्हणजे ओके. हा म्हणजे काय झालंय सांगा, बोलू शकतात तुम्ही. फॉर्म्युला जो अप्लाय केलाय तो झालाय तिथे अप्लाय झालेला Yes, आहे. आपण जो पण फॉर्म्युला एका सेलवर अप्लाय करतो, कंट्रोल डी तेच काम करतो. कंट्रोल डी काय काम करतो? कंट्रोल डी तुम्ही जिथे जिथे एका कॉलमला एका सेलला सिलेक्ट केला आणि जर त्या सेलवर तो फॉर्म्युला असेल तर तो सगळ्यांसाठी अप्लाय करतो. मग तुमचे कितीही सेल्स असू द्या, कितीही रोज असू द्या, कितीही कॉलम्स असू द्या. ठीक आहे. सो जेव्हा जेव्हा तुम्ही कंट्रोल डी यूज करतात तर प्रॉपरली चेक करा की तिथे फॉर्म्युला आहे किंवा नाही, किंवा काय फॉर्म्युला आहे. आता जर मला फॉर्म्युला चेक करायचा असेल तर मी ते सिलेक्ट केलेलं आहे ना, तर तुम्हाला इथे फॉर्म्युला दिसतो की F2 म्हणजे हे F आणि 2. ओके. F आता याच्यासमोर हे 2 आहे. ओके. सो हे काय झालं, F2 झाला हा. ओके. जस्ट सेकंड. हा F2 आहे आणि हा G2 आहे. यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे आणि याचा आन्सर इथे आहे. सो प्रत्येक वेळेस फॉर्म्युला चेक करताना चेक करायचा कोणत्या सेलला त्याने कन्सिडर केलेला आहे. मल्टिप्लिकेशन आहे, डिवायडेशन आहे, काय आहे. ओके. सो तुम्हाला ते ऑब्झर्व केल्यानंतर ॲटलिस्ट तुमचे एरर्स येणार असणार, ते येणार नाही. ओके. आता आय थिंक कंट्रोल डी पर्यंत तुम्हाला समजलं असणार. ओके. ठीक आहे. मी काय करतो आता, कंट्रोल झेड करतो. ओके. आता मला सांगा काय झालं. आता मी तर कॉपी पेस्ट काहीच केलं नाही. काय झालं, मी तर कॉपी पेस्ट कॉपी केलेलंच नाही बाबा. ठीक आहे. सो जर समजा लाईक हे कधी यूज होतं की आता समजा इथे सिटी आहे आणि मला सिटीच्या बाजूला अजून एक कॉलम पाहिजे. आता म्हणजे फिमेलच्या बाजूला पण एक कॉलम पाहिजे. ओके. इथे पण मला एक सिटी पाहिजे कारण मेल फिमेलचं मला वेगवेगळं करायचं आहे. ओके. बट आता मी काय करणार की याला कॉपी करणार, मग पेस्ट करणार. ठीक आहे. आता मला माहिती आहे की ह्या सिटीमध्ये पण सेम काउंट आहे. नाही, हे इथे काम नाही करणार. वेट. सिम्पल. जर समजा आता आपल्याकडे तसा सिनेरिओ नाही आहे ॲक्च्युली. आपल्याकडे सिनेरिओ नाही आहे. बट जर मला माझ्या राईट साईडच्या कॉलममध्ये, म्हणजे हा राईट साईडचा कॉलम झाला, इथे लेफ्ट साईडचा डेटा ॲज इट इज फिल करायचा असेल तर मी कंट्रोल आर प्रेस करेल. ओके. काय होईल त्याच्याने, तुम्हाला कॉपी पेस्टची गरज पडत नाही. जस्ट प्रेस कंट्रोल आर. पण कंट्रोल आर खूप कमी सिनेरिओमध्ये यूज होतो, तो प्रत्येक वेळेस यूज होत नाही. बट काही सिनेरिओ असे स्पेसिफिक असतात जिथे तुम्हाला कंट्रोल आरची गरज पडते. बट तुम्ही कंट्रोल डी ची प्रॅक्टिस करणं स्टार्ट करा. कंट्रोल डी प्रत्येक फॉर्म्युल्यानंतर आणि सगळ्यात जास्त व्ही लुकअप मध्ये कंट्रोल डी चा यूज होतो. ओके. ओके. देन आता ओके. आता मी काय प्रेस केलंय, कंट्रोल टी. ओके. कंट्रोल टी काय करतो, वेट. कंट्रोल टी प्रेस केल्याने तुमचा ऑटोमॅटिकली टेबल क्रिएट होतो. ओके. म्हणजे तो तुमच्या जो पण डेटा आहे त्याला तो टेबलमध्ये कन्वर्ट करतो. आता फायनल, आता माझं सगळं काही झालंय, कन्वर्ट झालंय. ओके. तर मी काय करेल की मी इथे माझा डेटा सिलेक्ट करेल, मग मी इथे जाईल, मग याला प्रेस करेल, मग मी याला बोल्ड करेल. ओके. हे माझं काय होईल की खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. ओके. सो त्याच्यापेक्षा मी सिलेक्ट काय करेल, डायरेक्ट काय करेल की बाबा, की बाबा मला माझ्याकडे ऑप्शन आहे, डायरेक्ट मला लगेच प्रेझेंट करायचं आहे कंट्रोल टी. ओके. कंट्रोल टी प्रेस केला, तुम्हाला हेडर सिलेक्ट करायचं, सिलेक्ट करा, ओके करा, डायरेक्ट तुमचा टेबल रेडी. ओके. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे की इथे तुम्हाला जाऊन तुम्ही तुमचे व्हेरिएशन्स चेंज करू शकतात पटापट. ठीक आहे. हे कशासाठी आहे, तुमच्या फास्ट प्रोसेससाठी. ओके. एका सिंगल क्लिकवर डायरेक्टली तुमचा टेबल क्रिएट झाला. ठीक आहे.
ओके. देन आता त्याच्यानंतर वन सेकंड, इथे ऑलरेडी फिल्टर्स त्यांनी रेडी केलेले आहे. मी काय करतो, मी हा डेटा कॉपी करतो, परत पेस्ट करतो. ओके, ठीक आहे. आता काय होतं की सगळ्यात जास्त मॅक्सिमम यूज तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीला फाइंड करतात. ओके, फाइंड म्हणजे काय, आता मी ह्या सेक्शनला जातो. आता ह्या सेक्शनमध्ये जर समजा मला काहीतरी स्पेसिफिक ईमेल आय डी फाइंड करायचा असेल तर मी कंट्रोल F पण करू शकतो. कंट्रोल F करून मी इथे मी सर्च ऑप्शनमध्ये टाकू शकतो, शोधू शकतो. बट तसं नाही करायचं. मोस्टली तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर Shift Ctrl L जर तुम्ही प्रेस केला तर डिरेक्टली तुमचं फिल्टर सेक्शन ऍड होतं. ओके, फिल्टर त्या रोला ऑटोमॅटिकली फिल्टर लागतो. परत तुम्ही Shift Ctrl L प्रेस केला, फिल्टर रिमूव्ह होतो. ओके, Shift Ctrl L प्रेस केला, ऑटोमॅटिक त्या हेडरला तुमचा फिल्टर ऍड होतो. ठीक आहे. नंतर ओके, दुसरी शॉर्टकट की आहे Alt+D+F. तुम्ही नोट डाऊन करतायत का, की मला हे तुम्हाला नोट डाऊन करून द्यावं लागेल? सगळ्यात पहिले तुम्ही नोट डाऊन करतायत जे मी शॉर्टकट कीज सांगतोय ते? येस सर. ओके, Yes, थँक्यू. sir. हां, प्लीज सगळ्यांनी नोट डाऊन करा, कारण माझा फ्लोमध्ये असेल मी, तर मग ते मेंटेन करणं मुश्किल आहे. ठीक आहे. सो Alt+D+F. ओके, ते जर प्रेस केलं तुम्ही तरी पण तुम्ही फिल्टर लावू शकतात. आता मला समजा फक्त याला फिल्टर लावायचं आहे. ओके, एवढ्या सेक्शनला. ठीक आहे, तर मी काय करणार, मी आता दुसरीकडे फिल्टर लागलेत का, नाही लागले, फक्त ह्या सेक्शनला फिल्टर लागलंय. तर मी काय प्रेस केला, Shift Ctrl L. ओके, परत मी Shift Ctrl L दाबला, माझे सगळे फिल्टर्स रिमूव्ह होतील ऑटोमॅटिकली. मग तुमचा कर्सर कुठेही असू द्या, तुमचा पॉइंटर कुठेही असू द्या, जर मला इथे फिल्टर लावायचा आहे, Shift Ctrl L प्रेस केला, ऑटोमॅटिकली माझे इथे फिल्टर लागला. Shift Ctrl L, माझा फिल्टर रिमूव्ह. मी कुठेही फिल्टर लावून मला जे फाइंड करायचं असेल ते मी फाइंड करू शकतो. ओके, ठीक आहे. आता तुम्ही जर समजा तुम्हाला आता फिल्टरमध्ये पण टाईप असतात, तर आपण इन डिटेल जात नाही आता. तर त्याच्यामध्ये टोगल फिल्टर जे आता आपण यूज करतोय, Ctrl+Shift+L, याला टोगल फिल्टर म्हणतात. आणि फिल्टर अप्लाय जेव्हा करतो आपण तर स्पेसिफिक एखाद्या गोष्टीला, तेव्हा तुम्ही Alt+D+F दोघी पण प्रेस केला तरी यूज सेम आहे. ओके, आता मी जर फिल्टर लावला, आता मला काय पाहिजे, वेट, तर मी काय करतो की हा डेटा, वन सेकंड, ओके, काय झालं आता, वेट, हे काय होतंय की कलरफुल असल्यामुळे ना समजणं कठीण होत आहे. ओके, अरे, ओके, सो दिसतंय सगळ्यांना. आता काय होतंय की मी काय केलं, मी मल्टिपल टाइम्स मल्टिपल डेटा तिथे कॉपी पेस्ट केलाय. ओके, आता या केसमध्ये जर मला समजा, मला जर या डेटामधून जर डुप्लिकेट डेटा मला फाइंड करायचा असेल आणि रिमूव्ह करायचा असेल, तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय की ओव्हरऑल डेटा अगोदर सिलेक्ट करायचा, ज्या स्पेसिफिक फील्ड्स मधला, रोज मधला, कॉलम्स मधला डेटा आपण जेव्हा डुप्लिकेट फाइंड करतो त्यावेळेला त्याला सिलेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. नाहीतर तुमच्या पूर्ण शीटमध्ये जर समजा या मुंबईमध्ये 10 लोक आहेत, तर हे 10 लोकची साईज दुसऱ्या मुंबईमध्ये पण आहे, तिसऱ्या मुंबईमध्ये पण आहे, चौथ्या मुंबईमध्ये पण आहे, तर हे नंबर्स पण रिमूव्ह होतील. ओके, तर कधीही डुप्लिकेट रिमूव्ह करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही डुप्लिकेट नाव रिमूव्ह करू शकतात, सरनेम रिमूव्ह करू शकतात, बट जर तुम्ही सिटीला फिल्टर लावलं आणि डुप्लिकेट सिटी रिमूव्ह केली इथे, तर मुंबईमधून 10 लोक उडतील, पुण्यामधून 10 लोक गायब होतील.
आणि तुमचा डेटा मिसमॅच होईल, तुम्हाला काही सापडणार नाही. तर मोस्टली डुप्लिकेट लावताना क्रायटेरिया तुम्हाला माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. तर डुप्लिकेट काय मला नको असतं, की मला डुप्लिकेट नेम नको आहे, मला डुप्लिकेट ईमेल आय डी नको आहे, मला डुप्लिकेट मोबाईल नंबर नको आहे. ओके. सो आता मी काय करतो, की कोणता सिनेरिओ यूज करत नाही. जस्ट तुम्हाला फॉर्म्युला कळायला पाहिजे म्हणून मी सिलेक्ट ऑल करतो आणि अल्ट ए एम. ओके. आता अल्ट ए एम प्रेस केल्यावर काय होतं, की तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल. ओके. विंडो रिमूव्ह डुप्लिकेटची. ओके. टू डिलीट व्हॅल्यूज सिलेक्ट वन ऑर मोर कॉलम दॅट कंटेन डुप्लिकेट्स. ओके. आता जर मी इथे माझा कॉलमचं नेम, आता वेट, हे मी खाली करतो. प्रत्येक वेळेस कॉलम नेम लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की ह्या माझ्या कॉलमला सिरियल नंबर आहे, ह्या कॉलमला माझं फर्स्ट नेम आहे, एम मध्ये माझं लास्ट नेम आहे, एन मध्ये माझा ईमेल आय डी आहे. ओके. तर मला काय पाहिजे आता, की मला सगळ्या कॉलमचा, मी स्पेसिफिक कॉलमला मी टार्गेट करत नाही, मला सगळ्या कॉलम मधले डुप्लिकेट डेटा रिमूव्ह करायचा आहे. सो सिलेक्ट ओके. ओके. आता तिथं मला मेन्शन झालंय 64 डुप्लिकेट व्हॅल्यूज फाउंड अँड रिमूव्ड, 16 युनिक व्हॅल्यूज रिमेन. ओके. देन आता तुम्ही जर बघणार तर अगेन आपला जो डेटा होता तो ॲज इट इज आलाय. म्हणजे काय, जर तुम्हाला वाटतंय तुमच्या डेटामध्ये मल्टिपल ईमेल आय डीज, मल्टिपल फोन नंबर्स वरून मी त्या पर्सनला फाइंड करू शकतो. म्हणजे जर समजा ऑलिव्हिया मार्टिनेज नावाचा जो पर्सन आहे त्याचे 2 ईमेल आय डीज आहेत. ओके. तर मी ऑलिव्हिया मार्टिनेज फाइंड करेल, तर मला त्याचे दोघी वेगवेगळे ईमेल आय डी मी फाइंड करू शकतो. किंवा ऑलिव्हिया मार्टिनेजने मला जो ईमेल आय डी शेअर केलाय ज्या लीडचा, तो ईमेल आय डी, आणि एका अदर वेंडरने ईमेल आय डी जो सेंड केला आहे तो पण सेमच आहे. म्हणजे मला 2 सोर्सेस कडून डेटा मिळाला आहे, तो सेम आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण अल्ट ए एम हे प्रेस केला तर तुम्ही त्या डेटामधून डुप्लिकेट रोजला टार्गेट करू शकतात आणि रिमूव्ह करू शकतात. ओके. ठीक आहे. आता त्याच्यानंतर फॉर्मॅटिंगसाठी, जसं की नॉर्मल फॉर्मॅटिंग म्हणू शकतो आपण. जस्ट मी कंट्रोल 1 प्रेस केला. ओके. आता कंट्रोल 1 प्रेस केल्यावर काय होतं, की डायरेक्टली तुम्ही तुमच्या सेलला फॉर्मॅट करण्यासाठी जाऊ शकता. आता आता मला जर ह्या सेलला फॉर्मॅट करायचं असेल ना, तर मी होम पेजला जाईल, मग मी इथे जनरलवर प्रेस करेल, मग इथून मी फॉर्मॅट सेट करेल, की मला हा जनरल पाहिजे, नंबर पाहिजे, करन्सी पाहिजे, अकाउंटिंग पाहिजे, शॉर्ट डेट. त्याच्यापेक्षा काय करायचं, की तुम्हाला ज्याला टार्गेट करायचं आहे त्याला टार्गेट करायचं. जस्ट प्रेस कंट्रोल 1. त्याच्याने काय होईल, की डायरेक्टली तुम्हाला त्या सेलचा फॉर्मॅट चेंज करू शकतात. आता सेलचा फॉर्मॅट म्हणजे काय, याला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. कधी कधी तुमच्या सेलचा फॉर्मॅट हा डेटमध्ये असतो आणि तो ओके असेल, तर जर मी तिथे नंबर टाकेल 11 11 22 22 33 33. ओके. ऑलिव्हिया नाव मला रिमूव्ह करावं लागेल अगोदर. ठीक आहे. तर आता काय होईल, एरर थ्रू करता येते ऍक्च्युली. ओके. आता मी काय केलं, याला डेट फॉर्मॅटमध्ये ह्या सेलला कन्वर्ट केलंय. तर इथे मी जेव्हा डेटा फिल करेल ना, मी नंबर टाकेल, मोबाईल नंबर काहीतरी 30. आता काय होईल, की ॲटोमॅटिकली डेटमध्ये कन्वर्ट होईल ते. तुम्हाला समजणार पण नाही की असं का होतंय. काही वेळेस भरपूर मुलांना कळत नाही. तुम्ही इथे काही पण केलं ना, तर फक्त टेक्स्ट सोडून, पण जर चुकून त्या टेक्स्टला तुम्ही फॉर्म्युला लावला असेल तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं की मेजरली हा प्रॉब्लेम कुठे होतो आपण ते बघू. मेजरली हा प्रॉब्लेम जर समजा तुमचा कॉन्टॅक्ट नंबरचा कॉलम असेल, जसं की 8055949995, देन 901122334455, देन त्याच्यानंतर 223344, मी काहीतरी रॅन्डम नंबर घेतले. आता जर ह्या सेलमध्ये जर समजा डेट फॉर्मॅट सिलेक्ट असेल तर ॲटोमॅटिकली तुमच्या कॉलम्समध्ये असे एरर येतील. आता असे एरर काढण्यासाठी, जर असे तुम्हाला मल्टिपल एरर्स आले असतील
त्यावेळेस तुम्हाला कंट्रोल 1 प्रेस करायचा आहे सिलेक्ट करून, आणि त्याचा जो टाईप आहे तो जनरल करून घ्यायचा आहे. जर तुम्ही पर्सेंटेज पण केला तर तुमची जी व्हॅल्यू आहे ती पर्सेंटेज मध्ये येणार, मग ती कितीही मोठी असू द्या. तुमचा मोबाईल नंबरचा पूर्ण कॉलम पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट होणार. परत कंट्रोल 1 प्रेस करतो, फ्रॅक्शनवर क्लिक करतो. आता फ्रॅक्शन जर मी क्लिक केलं तर तो पण चेंज होणार. परत मी कंट्रोल 1 प्रेस करतो, तिथे स्पेशल वर मी क्लिक करतो. इथे आता याचा फरक पडणार नाही, बट तो प्रत्येक वेळेस प्रत्येक सेलला डिफरंट डिफरंट टाईपचा रोल प्ले करेल. ओके. सो प्रत्येक वेळेस जर तुमचं नॉर्मल कॅटेगरीमध्ये तुम्हाला जर मेन्शन करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला जनरलमध्ये सिलेक्ट करावं लागेल. जर तुम्ही करन्सीमध्ये सिलेक्ट केला तर सिम्पल त्याच्या पुढे रुपीज, डॉलर, युरो, जे पण तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डमध्ये पिवोट टेबलमध्ये मेन्शन करायचं आहे त्यावेळेला तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. सो कंट्रोल 1 ने तुम्ही तुमच्या सेलचे फॉर्मॅट, अलाइनमेंट, फॉन्ट, बॉर्डर, फील, प्रोटेक्शन सगळं काही तुम्ही करू शकता. जस्ट कंट्रोल 1 तुम्हाला प्रेस करायचं. ओके. देन कंट्रोल 2 ने तुम्हाला ऑब्व्हियसली माहित असेल की बोल्ड होतं. कंट्रोल 1 आता काय होतं की हे खूप जास्त यूज होत नाही, बट कंट्रोल 1 ने इटॅलिक मोडमध्ये होतो आणि कंट्रोल 2 केला तर अंडरलाईन येऊन जाते. ठीक आहे. सो मोस्टली अंडरलाईन आपण यूज करतो ईमेल आय डी साठी. कंट्रोल 1 मी प्रेस केला तर ईमेल आय डीला अंडरलाईन ऑटोमॅटिकली येऊन जाईल, बट ती करण्याची गरज पडत नाही. तसंच जर मला समजा नंबर आहे एखादा फॉर एक्झाम्पल ₹20, आणि मला जर समजा माझ्या पूर्ण सेक्शनला म्हणजे काय म्हणतात त्याला करन्सी फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे, डॉलरमध्ये आणायचं आहे, तर त्यावेळेला मी काय करणार, कंट्रोल शिफ्ट सॉरी डॉलर साईन. तुमच्या लॅपटॉपमध्ये डॉलर साईन असेल, माझ्या लॅपटॉपमध्ये 4 नंबरला डॉलर साईन आहे. ओके. तर ऑटोमॅटिकली त्याने रुपीजचं घेऊन घेतलंय कारण ह्या सेलमध्ये रुपीज किंवा मी सिलेक्ट करून ठेवलंय रुपीज. तर कंट्रोल शिफ्ट 4 जिथे तुमच्या कीबोर्डमध्ये डॉलर किंवा रुपीजचा साईन असेल तो प्रेस केला तर ऑटोमॅटिकली ते नंबर कन्व्हर्ट होऊन जाईल. जर मला हेच पर्सेंटेजमध्ये करायचं असेल तर तुमच्या कीबोर्डमध्ये पर्सेंटचं साईन असेल. माझ्या 5 नंबरच्या बटनला पर्सेंटचं साईन आहे. सो कंट्रोल शिफ्ट% प्रेस करेल, ऑटोमॅटिकली ते पर्सेंटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. तसंच जर मला डेटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डेटसाठी कंट्रोल शिफ्ट# प्रेस करायचं आहे. ऑटोमॅटिकली तो जो सेल असेल डेट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ओके. ठीक आहे. सो आता Alt+H+Y, Alt+H+F हे खूप कॉमनली यूज होतं. तसंच Alt+H+H. ओके. आता हे जर प्रेस केलं तर काय होतं की इझिली तुम्ही कोणत्याही सेलला कुठेही कलर करू शकता. ठीक आहे. डायरेक्टली तुमच्या समोर पेंट बॉक्स ओपन होईल आणि मग तुम्ही तिथे फिल करू शकतात. ओके. सो आज आपण हे जे बघितलं ना, हे जे शॉर्टकट कीज होते याला तुम्ही फॉर्म्युलाज म्हणू शकत नाही. ठीक आहे. हे फॉर्म्युलाज नाही आहेत. हे जस्ट आपण म्हणू शकतो की मला विदाऊट माऊस एक्सेल यूज करायचं आहे, मला फास्टमध्ये एक्सेल यूज करायचं आहे, त्याच्यासाठी जे सगळ्यात जास्त यूज होतो ते शॉर्टकट कीज मी तुम्हाला सांगितलेत. आय होप तुम्ही नोट डाऊन करून ठेवले असणार. तर नोट डाऊन करून ठेवलं असणार तो ते वेल अँड गुड आहे. अदरवाईज मी तुम्हाला त्याची एक नोट करून मी तुम्हाला प्रोव्हाइड करेलच. ठीक आहे. नाहीतर आपण डेली बेसिसवर मी काय करतो की जेव्हा पण एक्सेल ओपन करेल त्यावेळेस शॉर्टकट कीजचं जे नोट आहे ते इथे कुठेतरी कॉर्नरला मी पेस्ट करून ठेवेल, म्हणजे प्रत्येक वेळेस तुमच्या रोजच्या सेशनमध्ये तुमच्या नजरेतून ते शॉर्टकट कीज जातील. आणि प्रॅक्टिस करा की तुम्ही विदाऊट माऊस एक्सेल यूज करणार. मग तुम्ही सध्या तरी तुमच्याकडे करण्यासाठी काहीच नाही आहे. तुमच्या एक्सेलमध्ये डेटा नाही आहे, तुम्ही डेटा काय घ्यायचा हे तुम्हाला माहीत नाही आहे. बट जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये वर्क करणार, तुमच्याकडे माऊसला हात जर तुम्ही लावला ॲज अ डेटा अनालिस्ट पर्सन, तर तुम्हाला ते ओळखून घेतील की तुम्हाला खूप जास्त एक्सेलवर प्रॅक्टिस नाही आहे. कारण जो डेटामध्ये खेळणारा पर्सन आहे हा कधीच माऊस यूज करत नाही. ओके. सो तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर कमांड असणं इम्पॉर्टंट आहे, एक्सेलवर कमांड असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. सो मॅथमॅटिकल रिलेटेड आणि पिवोट टेबल रिलेटेड काही शॉर्टकट कीज आहेत, ते थोडे इम्पॉर्टंट आहेत, प्लीज ते नोट डाऊन करून ठेवणार. जस्ट 1 सेकंड, टेस्टिंगची बॅच आहे किंवा नाही मी ते चेक करतो एक वेळा. अदरवाईज वी हॅव टू एंड दिस कॉल.
ओके सो आपण उद्या सेशन कंटिन्यू करूया. आता 8 वाजता टेस्टिंगची बॅच आहे, सो वी हॅव टू लिव्ह दिस लिंक. ओके सो आज जे आपण बघितलं ते जस्ट एक शॉर्टकट कीज होते. उद्या आपण मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज पिवोट टेबलसाठी यूज होणारे शॉर्टकट कीज जे पण आहेत ते बघणार. तुम्ही आता ह्या जेवढं पण मी सांगितलंय त्यावर प्रॅक्टिस करणं स्टार्ट करा. ओके आपण थोडं स्लो जातोय जेणेकरून डिरेक्टली तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स मध्ये घेऊन गेलो तर प्रॉब्लेम्स नको यायला किंवा इंटरेस्ट नको जायला. ठीक आहे. ओके एनी क्वेश्चन्स अदरवाइज वी कॅन एंड दिस कॉल. Okay, so 1 second. Bapu sir, can you please stop the recording?